नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर पाहिलं तर पाठीमागे यामध्ये 14 कंपन्या ह्या ॲड होत्या। तर जसं या कंपन्यांचा स्टॉक हा कमी झाला तसतशा एक कंपनी यामधून कमी होत गेली आणि आजच्या घडीला जर पाहिलं मित्रांनो तर सध्या यामध्ये आता एकही कंपनी शिल्लक नाही। आपणास तेथे जरी आपला फॉर्म हा अप्रूव्ड झालेला असला तर आपल्याला तेथे कंपनी निवड करण्यासाठी ऑप्शन दाखवते, परंतु त्यामध्ये एकही कंपनी सध्या नाही। तर मित्रांनो, ह्या ज्या काही कंपन्या आहे ह्या कंपन्या यामध्ये 1 तारीख किंवा 4 तारखेला ॲड होऊ शकतात अशी जे काही कंपनींचे एजंट लोक असतील त्यांच्याकडून माहिती ही मिळत आहे। तरी पण आपण आपल्या अर्जाचे स्टेटस दिवसातून 2 ते 3 वेळेस हे चेक करून पाहायचे आहे। तर होऊ शकतं की मित्रांनो 1 तारखेच्या नंतर कधी पण यामध्ये कंपन्या ह्या ॲड होऊ शकतात। तर त्याची काही निश्चित तारीख अशी डिक्लेअर नाही, तरी पण आपण आपले स्टेटस चेक करत राहा। तर मित्रांनो, आजच्या घडीला जर पाहिलं तर मी येथे एका लाभार्थी शेतकऱ्याचे येथे पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो। तर येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक मी यामध्ये टाकतो आणि सर्च या बटनावर क्लिक करतो। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे प्रोसीड टू पेमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपली जी काही डिटेल आहे ती दाखवली जाईल। तर 3 HP पंपासाठी येथे 22,971 रुपयाचा भरणा आहे। तर ह्या ज्या काही कंडिशन आहे मी येथे टिक करतो आणि पे नाऊ या बटनावर क्लिक करतो। पे नाऊ या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सध्या यामध्ये पेमेंटचा प्रॉब्लेम हा चालू झालेला आहे। तर यामध्ये पेमेंट हे सध्या होत नाही। तर याच्या पुढे हे जे काही पेज आहे हे पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जात नाही। तर मित्रांनो, हा जो काही इश्यू आहे हा इश्यू साईडचा असू शकतो किंवा होऊ शकतं की यामध्ये ज्यावेळेस कंपन्या ह्या ॲड होतील त्यावेळेसच जे काही भरणा रक्कम आहे ही भरणा रक्कम शेतकऱ्यांची यामध्ये भरून घेतली जाणार आहे, अशा प्रकारे पण सुद्धा यामध्ये होऊ शकते। जर आपण हे अजून आपल्या अर्जाचे पेमेंट हे केलेले नसेल तर ज्यावेळेस यामध्ये जर कंपन्या ॲड झाल्या तर त्यावेळेसच आपण हे जे काही पेमेंट आहे हे पेमेंट आपण यामध्ये करावे। तरी पण आपण त्यावेळेस तुर्तास थांबावे असे मला तरी वाटते। जर आपणास पेमेंटचा भरणा हा जर करायचा असेल तर आपण ही या वेबसाईटला येऊन आपला जो काही बेनिफिशरी आय डी आहे बेनिफिशरी आय डी टाकून आपले स्टेटस हे चेक करत राहा। कारण की होऊ शकतं की यामध्ये कधी पण हा जो काही भरणा आहे हा भरणा यामध्ये चालू होऊ शकतो, पण सध्याच्या घडीला यामध्ये पेमेंटचा भरणा हा होत नाही। तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।